नमस्कार, मी शाहिद केरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आता रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जगभरातील मुस्लिम बांधव हे रोजे ठेवत आहेत, आपली साधना उपासना करत आहेत आणि ईश्वराकडे आपल्या मागण्या पूर्ण करून घेत आहेत। अशा पद्धतीने अतिशय चांगला महिना चालू आहे आणि त्याचबरोबर या कोकणामध्ये शिमगोत्सवाला देखील प्रारंभ झालेला आहे। आता शिमगोत्सव आणि रमजान महिना याच्यातली जे नातं आहे ते आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं भारताचं दर्शन आपल्याला या कोकणात पाहायला मिळतं। या ठिकाणी धार्मिक आणि जातीय सलुका ज्या पद्धतीने राखला जातो, बंधुभाव राखला जातो, एकात्मता राखली जाते, हे खऱ्या अर्थानं आदर्शवत आहे। आणि म्हणून आपण आता चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथील करंजेश्वरी मातेचा आपण शिमगोत्सव पाहत आहोत। आज या शिमगोत्सवाचा प्रारंभ झालाय आणि याचं वैशिष्ट्य काय, तर या शिमगोत्सवामध्ये पहिल्यांदा जर मानाची ओटी कुठे भरली जात असेल तर गोवळकोट मोहल्ल्यातील नईम चौगुले आणि परिवार यांच्या कुटुंबामध्ये जी मानाची ओटी आहे ती पहिल्यांदा भरली जाते आणि तदनंतरच या शिमगोत्सवाला सुरुवात होते। अतिशय कौतुकास्पद आणि अधोरेखित करण्यासारखे असे हे क्षण आहेत। खरं तर जगाने याच्यातून आदर्श घ्यावा अशा पद्धतीचे क्षण आहेत। रमजान महिना आणि त्याच निमित्तानं आपल्या दारात आपल्या गावच्या मातेची पालखी यावी हा केवढा मोठा योग आहे आणि म्हणून नेमकी ही परंपरा काय आहे, किती वर्षापासून ही परंपरा चालते आणि या पाठीमागे नेमकं कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत। आता आपल्याबरोबर चौगुले परिवारातील सदस्य आहेत, सन्माननीय नईम चौगुले त्यांचे बंधू आणि त्याचबरोबर नव्या पिढीतील एक सदस्य सुद्धा आपल्या बरोबर आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ही नेमकी परंपरा कधी सुरू झाली। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, आपलं स्वागत आहे। काय सांगाल ही जी परंपरा आहे, खरं तर हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आम्ही सगळे भारावून गेलो आहोत की बाबा एक रमजान महिना चालू आणि त्याच योगाने आता आपण करंजेश्वरी मातेची पालखी आपल्या दारात आली आणि आपण तितक्या श्रद्धेने तिची ओटी भरलेली आहे। कधीपासूनची परंपरा आहे ही परंपरा? पूर्वीपासून म्हणजे किती वर्ष आली, 500 से 1000 वर्ष आली, मला स्वतःला सुद्धा माहित नाही। पण मी माझ्या डोळ्यांनी बघितले, माझी 56 वर्षांनी मी माझ्या वडिलांना बघितले की वडील जवळपास 100 वर्षांचे वय होते, ते हे करत त्याच्या आधी त्यांचे वडील होते, काका होते, आजोबा पंजोबा यांच्या थ्रून हे कंटिन्यू चालत आले, पिढ्यापिढ्यापासून हे इथे येत राहिले। आणि आमच्या इथे जी पालखी उठते पहिला मान आमचा आहे। पालखी तिथून करंजेश्वरी मंदिरात उठते आणि दोन्ही देव इथून इथे येतात, त्यांची पालख्या इथे येतात आणि इथे पहिली ओटी आमच्या इथून भरते आणि त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम झाल्यानंतर पुढची ओट्या भरायला सुरू होतात। पण याच्या पाठीमागे काय कारण आहे की बाबा तुमच्याच इथं पहिला मान का? त्याचं एक असं मोठं कारण असं होतं की जुन्या काळातले की मी ऐकलेली गोष्ट आहे ते सर्व की सोनं नाणं जपणं कठीण होतं, की डोके डकेती वगैरे जास्त व्हायची, लढाई वगैरे जास्त व्हायच्या, मारामाऱ्या जास्त व्हायच्या। तर त्या काळात तिचं सोनं होतं, तिचे दागिने होते ते आमच्या घरी होते पूर्ण। आमच्या आजोबा पंजोबांनी त्यांना सांभाळून ठेवले, कितीतरी वर्ष ह्याच घरामध्ये होते, त्याची पेटी होती आणि त्याच्यामध्ये ते राहत होते। पण एक काल असा आला की नंतरचा काल आला तेव्हा आमच्या घरच्या लोकांनी ही सर्व टोटल प्रॉपर्टी होती त्यांच्याकडे परत रिटर्न केली आणि त्याच्या कंटिन्यू त्याचे ते चालूच आहे त्याच्यानंतरही। म्हणजे मातेच्या दागिन्यांचे सांभाळ तुम्ही केला किंवा तिचं जतन संवर्धन तुम्ही केलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा मान प्राप्त झालेला आहे। म्हणजे त्यावेळेला असं कोणाला तुमच्याकडे दागिने देणाऱ्यांना वाटलं नाही की तुम्ही मुस्लिम आहात किंवा तुम्ही ठेवताना असं वाटलं नाही की कुठल्या देवीचे दागिने, हा विचार मनात त्यावेळेला शिवला नाही? हेच मोठं पण आहे की त्यांनी सुद्धा आमच्यावर विश्वास केला। हेच मोठं पण आहे की त्यांनी एवढं मोठं गाव होता, गावात अनेक घरं होती, हिंदूंची पण होती, मुसलमानांची होती, एक आमचं घर पण त्याचं आणखी एक मोठं कारण आहे की हे घर आमचं हे खोतीचं घर आहे। म्हणजे तुम्ही हे गोळकोटचं जर चौगळे समाज तुम्ही इथले तुम्ही सातबारा सुद्धा उचललं तर अर्धा गाव तुम्ही सवळ्यांचं बघत तिथं ते ह्या घरांचं सातबारा जास्त आहेत। ते खोतीचं घर आहे आणि इथूनच एक पूर्ण पूर्वी आजोबा पंजोबाच्या काळातले आमच्या तिथं इन्साफ वगैरे पण व्हायचे। इन्साफ म्हणतात ना, न्याय मिळायचे, न्याय व्हायचं। लोकांनी कोणी काय चूक केली हे केली तर ते आमचे लोक मग त्यांना न्याय त्याच्या हिशोबाने त्यांचा न्याय व्हायचा। ते त्या काळापासून आमचं मोठं पण असं होतंच आणि त्यापणाने इथे आमच्या इथं आलं सोडणं आणि आमच्या आजोबा पंजोबांनी त्याला चांगली राखत दिली आणि त्याचा मान ठेवला आणि त्याला सांभाळला आणि परत जेव्हा वेळ आला तेव्हा त्यांच्याकडे परत तसंच एक ना एक वस्तू त्यांच्याकडे गेली आणि हा त्याच्यामुळे आज मान आहे। आज तितक्याच मनोभावेत किंवा तितक्याच प्रेम भावनेने सर्व आपल्या गावातले सगळे समाज बांधव इथे येतात आणि तुम्ही एकोप्याने हे सगळा उत्सव साजरा करता। काय भावना असतात तुमच्या त्यावेळेला? नाही, खरोखर तर तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलं की आम्ही इथं होतो। आम्ही उद्याला सुद्धा मी 2-3 दिवस आधी सुद्धा फोन केलं होतं आणि नेमकी पालखी कुठल्या दिवशी येते ते त्याने मग उदयने मला सांगितलं अरे 11ला येतं, बोला मला आधी सांगत जा, मला ही शेड पण फळायची असते, ते शेड म्हणजे पॅक असते, बोला जागा मग कमी पडते शेड असल्यामुळे, तर मग तू बोलाय हे सांगा। त्याच्यानंतर मी आज सकाळी सुद्धा आता दुपारी पण फोन केला, अरे अजून पालखी आली नाही, पालखी किती वाजेपर्यंत येणार? तर त्यांनी सांगितलं 3 वाजता वेळेतच उठणार, 4 पर्यंत तुमच्याकडे येणार।
ते आम्ही सुद्धा वाट बघत, आमचे इथे आमचे काय कामगार आहेत ते सुद्धा इथे त्याची वाट बघत असतात की इथे पालखी येणार आहे, आणि गावातले लोक सुद्धा वाट बघत असतात, इथे जमा असतात, पालखी येते तेव्हा तुम्ही बघितलं असेल गाव सुद्धा कसं जमा होतं इथं. म्हणजे एक प्रकारची उत्सुकता तुम्हाला लागली असते की आपल्या गावची माता करंजीची माता आपल्या पावलानं आपल्या घरापर्यंत येणार. मोठी गोष्ट आहे, मोठी गोष्ट. एक देवीचं आपल्या घरापर्यंत येणं ही मोठी गोष्ट आहे. लोक काय बोलतील तर त्याच्याबद्दल मला नाही, पण हे मी मोठी की एक देवीचं पाऊल आपल्या घरापर्यंत येतोय ही मोठी गोष्ट आहे. इथून सुरुवात होती आणि इथून शिमग्याची सुरुवात आहे. मला तर किती वेळ असेल तर ती लोक विचारतात जाते वेळी आम्ही जाऊ काय, आम्हाला इथे परमिशन मिळते की असं म्हणतात, मग इथून पालखी निघते. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे, म्हणजे हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. म्हणजे कशा पद्धतीनं आपल्या इथला बंधुभाव आहे, कितले सांस्कृतिक वैभव आपले आपण जपलेलं आहे, हे खरं तर आपली शिदोरी आई जी वाडवडिलांनी आपल्यापर्यंत आणून ठेवली. आणि ही शिदोरी वाचवणं, ती वाढवणं, तिचं जतन संवर्धन करणं, इतर समाजापर्यंत नव्या पिढीपर्यंत ती प्रवाहित करणं ही तुम्हाला सर्वांची खरं तर जबाबदारी आहे. तुम्हाला काय वाटतं की आता वर्तमान जे काही सामाजिक राजकीय जे काही वातावरण आहे, या अशा लोकांना या अशा चित्रातून अशा उदाहरणामधून काय संदेश जातं? संदेश एकदम म्हणतो मी सांगेन एकदम ब्युटिफुल संदेश जातो, चांगला संदेश जातोय की लोकांनी येऊन, मी आता आधी सांगितलं की लोकांनी येऊन इथं पाहायचं, आपल्या डोळ्यांनी समक्ष येऊन पाहायचं की कशी हिंदू मुस्लिम लोक एकत्र येऊन एक देवस्थानची पालखी तिथून एक मुसलमानच्या घरी येते, त्याची ओटी इथून निघते, नंतर लोक इथून जातात, इथून शिमगा सुरू होतं आणि लोकांचा मेल आहे. तर लोकांनी हे डोक्यामध्ये ठेवून ही गोष्ट डोक्यात ठेवली पाहिजे की हिंदू मुस्लिम एकत्र होऊन राहिले पाहिजे. जशी जुने लोक राहिली तशीच नवीन लोकांनी पण राहिले आणि येत्या पिढीने पण तसेच चांगलं राहिले पाहिजे. एक मोठा संदेश आहे, मोठा संदेश. म्हणजे तुम्हाला नुसतं बोलायची गरज नाही, तर प्रत्यक्षात या ठिकाणी ती जीवन जगत आहेत आणि ती उदाहरण या ठिकाणी साक्षीत पाहायला मिळते. खरोखरच तुमच्या कुटुंबाचं जेवढं कौतुक करा तेवढं थोडं आहे, कारण आपण किती पुढारलो, किती पुढे गेलो तरी गावची परंपरा जी आहे, वाडवडिलांनी जी काय आपल्याला जी काही शिदोरी दिली ती सांभाळणं हे फार महत्वाचं आहे. असं नाही की मी अमक्या धर्माचा, माझी संस्कृती काय, तुमची संस्कृती काय, हे सांस्कृतिक उत्सव आहेत आणि सांस्कृतिक उत्सव आपण तुम्ही एकत्र येऊनच साजरे केले पाहिजेत. म्हणजे दोन्ही धर्माचा सन्मान वाढतो आणि त्याच्यातून एक सामाजिक संदेश सुद्धा जातो. आणि तुम्ही ज्या पद्धतीने जपताय, जितक्या मनोभावी तुम्ही देवीच्या पालखीची उत्सुकतेने वाट बघता आणि त्याच्यातून जे काही मानसिक समाधान मिळतं ते फार वेगळं आहे. तुम्हाला खरोखरच मनपूर्वक तुमचे आभार आणि तुमच्या एकंदरीत वाटचालीसाठी लाख शुभेच्छा. तर हे होते चौगुले कुटुंबीय. आपण या कुटुंबातील जो नव्या पिढीतला जो शिलेदार आहे त्याच्याशी संवाद साधूया. नाव कसं? नवमान चौगुले. किती शिक्षण आहे? मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे. बरं, आता हे पिढ्याचं सांगतायत तुमचे सगळे पूर्वीचे सगळे तुमचे जे वाडवडिलांनी जे सांगितलेलं त्याप्रमाणे, तुझ्या नव्या पिढीला हे सगळ्या गोष्टी कशा वाटतात? आमचं पण हेच आहे की मी पण माझ्या लहानपणापासून बघतोय की पालखी येते आमच्या घरी, आम्ही कसे साजरा करतो सण. आणि मी हेच नवीन जनरेशनला बोललीन की जसं हे चाललंय हिंदू मुस्लिम एकता हे कायम राहून दे आणि आमचं हेच आहे की हा कंटिन्यू असं चालू राहून दे, पिढ्यानपिढ्या हे चालत राहणार, तुम्ही सुद्धा हे चालत राहणार, आहे ना? येस. क्या बात आहे. आणि हेच फार महत्वाचं आहे. खरं तर आज या ठिकाणी येण्याचं कारणच हे होतं की हे आम्ही ऐकून होतो, पण आज याची देही याची डोळ्या आम्ही हे पाहिलं, अनुभवलं आणि त्याचा आस्वाद घेतला. खरोखर त्या ठिकाणी जो भक्तिभाव आहे आणि त्या भक्तिभावामध्ये होणारी जी एकात्मतेची जी उधळण आहे ती फार महत्त्वाची आहे. ढोल ताशाचा त्या ठिकाणी आपल्याला जल्लोष निनाद ऐकायला मिळतो. त्यात उडवला जाणारा गुलाल आहे, त्या गुलालाचा रंग आम्ही पाहतो, पण त्या रंगात एक अजून रंग दडलेला आहे, तो म्हणजे आहे मानवतेचा रंग, समतेचा रंग. आणि हा समतेचा रंगच या जगाला, या देशाला खऱ्या अर्थानं अधिक जास्त रंगतदार बनवतो, जीवनाची दिशा देतो आणि खऱ्या अर्थानं आपण कसं जगलं पाहिजे ह्याचा एक संदेश देतो. असंच एक भारत आहे आणि त्या भारताचं खरं चित्र या ठिकाणी येऊन आपल्याला पाहायला मिळतं. बघा, बाकी लोक काय चर्चा करतात, कशा पद्धतीनं समाजामध्ये विष पसरवलं जातं हे आम्हाला ऐकण्याची गरज नाही. आम्हाला जे डोळ्यानं दिसतं, जे आम्हाला अनुभव येतो ते सत्य आपण बघायचं आहे. आणि जे सत्य तुम्हाला डोळ्यानं दिसलं, तुमच्या हृदयाला ज्या गोष्टी खुणावतात त्याचवरती विश्वास ठेवून आपण खरं तर जगलं पाहिजे. आणि म्हणून कोकण का महत्त्वाचं आहे तर कोकणात खरी मानवता या ठिकाणी जपली जाते आणि कोकण ज्याचा कण वाया जात नाही असं आमचं कोकण आहे. ह्या प्रत्येक कणाकणामध्ये मानवता दडलेली आहे आणि तिथं फक्त मानवताच जपली जाते, तिथं बंधुभाव जपला जातो, एकात्मता जपली जाते आणि एकाच रंगात सगळे लोक त्या ठिकाणी न्हावून जातात. आणि म्हणून हा उत्सव खऱ्या अर्थानं जगासाठी आदर्शवत आहे. हा उत्सव आपण पाहतोय. येणाऱ्या काही दिवसात कोकणातला शिमगोत्सव असाच चालू राहील, आपल्यापर्यंत आम्ही प्रत्येक क्षण पोचवत राहू. आपण पहा कोकण, पहा भक्तिभाव आणि त्यात रंगलेला मानवतावाद, या सगळ्या गोष्टीचा आपण आस्वाद घ्या. तुर्तास यांचे आपण आभार मानूया. धन्यवाद.